ನಮಸ್ಕಾರ ಸಿಟಿವಿ ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಇದೀಗ ಮುಖ್ಯಾಂಶಗಳು. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಚಿಂತಾಮಣಿ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲ ತಾಯಂದಿರಲ್ಲಿ ಒಂದು ಮನವಿ. ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಅಂದರೆ 2000 ಸರ್ಕಾರದ ಯೋಜನೆ 2000 ಬರುವ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಯೋಜನೆಯ ಪ್ರಯುಕ್ತ ಇಡೀ ಚಿಂತಾಮಣಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಒಂದು ವದಂತಿ ಹರಡಿದೆ. ತಮಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸಾರಿ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಇಲಾಖೆ CDP ಆಫೀಸ್ ಅವರು ರೇಷನ್ ಕಾರ್ಡು, ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡು, ವೋಟರ್ ಐಡಿ ಇವೆಲ್ಲ ಕೇಳ್ತಾ ಇದೆ. ನಿಮಗೆ 2000 ಬದಲು 3000 ಅಥವಾ 5000 ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಎಲ್ಲ ರಾಂಗ್ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಹೋಗಿದೆ. ಆ ಒಂದು ಪ್ರಯುಕ್ತ ಎಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರೆಲ್ಲ ಮಾತೆಯರು ಎಲ್ಲರೂ ಜೆರಾಕ್ಸ್ ಅಂಗಡಿಗಳ ಹತ್ರ ಕ್ಯೂ ಅಲ್ಲಿದ್ದು ಇಲ್ಲಿ CDP ಆಫೀಸ್ ಹತ್ರ ತಂದು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ಇದು ತಪ್ಪು ಮಾಹಿತಿ. ಇದು ಸರಿಯಾದ ಮಾಹಿತಿ ಏನಂದರೆ, ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ 5000 ಚಿಲ್ಲರೆ ಮಹಿಳೆಯರು ಮೃತಪಟ್ಟಿರುತ್ತಾರೆ ಅಥವಾ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಬೇರೆ ಬೇರೆ ಖಾತೆಗಳಲ್ಲಿ ಮಾಡಿಸಿರ್ತಾರೆ ಅಂತ ಒಂದು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಒಂದು ಲೀಸ್ಟ್ ಬಂದಿದೆ. ಅವರಿಗೆ ಮಾತ್ರ CDP. सलाम अलैकुम रहमतुल्लाहि बरकातहू। तमाम आवाम से गुजारिश है, गृहलक्ष्मी को लेके मोहल्ला में औरतें रेशन कार्ड, आधार कार्ड, वोटर आई डी लेकर और एक बार CDP ऑफिस देना कर को कौन की गलत अफवाह उठे। ये गलत अफवाह से काम नहीं देना। एक गुजारिश है, एक मैसेज भी है तुमना, जो इंतकाल होगी डबल एंट्री हो कहीं उन्हों गृहलक्ष्मी का अमाउंट अभी ले रही कर को एक इन्फॉर्मेशन गवर्नमेंट से, स्टेट से तालुक को CDP ऑफिस को 5300 चिल्लर की एक लिस्ट आको है। उनको CDP ऑफिस वाले फ़ोन करती, जो लोगों को फ़ोन करती उन्हों बस आना CDP ऑफिस को डॉक्यूमेंट जमा करना, और जो इंतकाल होने के बावजूद भी गृहलक्ष्मी का अमाउंट 2,000 ले को ही वो रिटर्न करने के वास्ते उन्होंने तुमने रिक्वेस्ट करती। बस इतना सब्जेक्ट है। कौन भी नया से 2000 के बगैर 3000 देती, 5000 देती, डॉक्यूमेंट देना कर को गलत अफवाह होती। मेहरबानी कर को ये चीज़ों से सभी दूर हो। गृहलक्ष्मी का क्या भी टेंशन नहीं लेने का। जो डबल ले को ही, जो इंतकाल हो को ही, इनका एक इन्फॉर्मेशन CDP ऑफिस से खुद तुमने फ़ोन करे तो तुम्हें यहाँ आना, नहीं तो कौन भी आना नहीं। ये इन्फॉर्मेशन मैं खुद CDP ऑफिस से बात करके आप लोगों से शेयर कर रहा हूँ। गुजारिश है, इसका नज़र करो।